नाईटॉक्स पण आलेले आहेत वरती. 4 मधून 2 जिंकले आहेत 4 पॉईंटवर. इन्स्टॅट आईस किंग 4 मॅच मधून तेही 2 जिंकले आहेत 4 पॉईंटवर. इलाइट एम्फोसिस तेही 4 मधून 2 जिंकले आहेत 4 पॉईंटवर. स्पोर्ट्स कोट स्क्वॉड्रनची आता मॅच चालू आहे. पहिला बॉल आणि कॅच ड्रॉप केलाय. आणि वायस्कॉट गॅलेटिकॉस 4 मधून एकच मॅच जिंकले आहेत. पहिल्याच चेंडूत जीवदान मिळालंय चिरागला आणि खराब अशी फिल्डिंग. टॉप 8 टीम विल क्वालिफाय फॉर द HCL playoff. टॉप 8 टीम and top 10 team will qualify for HCL knockout cup जो डिसेंबरला असतो. आता जाऊया दिवसातल्या शेवटच्या मॅचकडे. इन्स्टॅट वायपर्स आणि स्पोर्ट्स कोट स्क्वॉड्रन एकच टीम आहे, ती अजूनही इनविन्सिबल आहे. इन्स्टॅट वायपर्स 3 पैकी 3 जिंकले आहेत. एकच बॉल झालाय आणि आता सामना करेल प्रतीक. काय वाटतं अजूनही बॅट लागली नाही प्रतीकची पण तुमची फॉर्मर टीम आहे. आणि अजून एक कॅच ड्रॉप. 2 चेंडू 2 मिसफिल्ड आणि 2 जीवदान दोन्ही ओपनर्सला. कॅचिंग प्रॅक्टिस झाली. सुंदर गोलंदाजी करतोय शिखर, परंतु त्याचे क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही आहेत. कॅचेस विन मॅचेस. पण अक्षय राणे काय वाटतंय तुमची फॉर्मर टीम खेळते वायपर्स? अतिशय उत्कृष्टरित्या खेळते. 3 पैकी 3 सामने विजयी झालेत आणि शुभम कदम जे संघमालक आहेत ते खूप खुश आहेत. आणि चांगला बॉल. पंचांचा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी शिखर. चांगला बॉल होता. मोठ्या रनचं टार्गेट ठेवायचं असेल वायपरला. चांगला मारलाय मिडॉनच्या वरून आणि हा पहिला चौका. सुंदर गोलंदाजी. पहिल्याच 2 चेंडूवर झेलबाद राहण्याचा प्रयत्न होता, परंतु मिसफिल्ड. आणि 5वा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक पाहायला मिळाला शिखरचा आणि धावसंख्या स्थिरावली आहे 6 धावेवर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. उद्या देखील साखळी फेरीचे सामने होतील आणि उद्याच्या दिवसाच्या शेवटाला कळेल की टॉप 8 संघ कोण आहे. प्ले ऑफ. 7 लागले आहेत. वाईड आलेला वाईड आलेला आहे आणि वाईड. पंचांचा इशारा. सुयश तामोरे पंच म्हणून लाभले. पंच थोडे झोपेत दिसत आहेत आणि आता जेवून आलेत पंच. हो, ते पण माझ्यासारखेच आत्ताच जेवून आले आहेत. आणि निर्धा अतिरिक्त चेंडू. 7ला नो लॉस. अजूनही 1 चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू. स्टेप आउट केलाय. गॅप मध्ये जाणार आहे. चांगली फिल्डिंग यावेळी. आणि 2 धावांचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर संतुष्ट राहायचंय आणि पहिलं षटक संपतंय आणि 1 षटक अखेरीस धावसंख्या आहे 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा.
चार इंजेक्शन. पहिली ओव्हर झाली आहे. आणि 8ला 9 लॉस. डॉक्टर गावडे थोडेसे वैतागलेले दिसत आहेत. ही इज नॉट अ डॉग लवर. क्या हुआ? आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत प्रतीक पवार. आणि गाडी देखील आलेली आहे, ओमकार चव्हाण कमिटीची गाडी. कमिटीचा टेम्पो आला आहे. कमिटीचा टेम्पो आणि कमिटीचा ड्रायव्हर पण आलाय आंघोळ करून. आणि उन्हात राहिल्यामुळे थोडासा काळा झालाय ओमकार हाच, नाहीतर तो खूप गोरा आहे. अजूनही 8च रन दिसत आहेत मला. लांब मारायचा प्रयत्न लॉंग ऑनच्या इथे केलाय, मिसफिल्ड केलाय. 2 रन आलेले आहेत. 10 रन लागलेले आहेत बोर्डवर. आणि हा डॉट बॉल. आणि 2,000 रुपयांचं पारितोषिक. आणि जो वादा किया वो निभाया है. प्रणित कदमला 2,000 रुपयाचं पारितोषिक. आणि बारकोड घेऊन उभे आहेत प्रणित. जो वादा किया वो निभाना पडेगा. संघाचे संघमालक व्यवस्थापक साईश यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. 12ला 9 लॉस. आणि प्रणितला वेगवेगळ्या ऑफर्स येत आहेत. रिक्षाचं भाडं, गॅप मध्ये मारलाय. मँगो लस्सी. एकच रन येणार आहे. 13ला 9 लॉस. चला चला लवकर. आणि क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांच्या संघाने गोलंदाजी करणाऱ्या संघाने जे राखीव खेळाडू आहेत त्यांनी खाली बसायचं आहे. कृपया खाली बसा. राखीव खेळाडूंना विनंती असेल स्पोर्ट्स कोड की खाली बसायचं आहे. जर्सी नंबर 7 आहे ना, त्याला पहिला खाली बसवा. कारण फलंदाजाला वाटतं की तुम्ही देखील क्षेत्ररक्षक आहात. पैसे संपले बोलतो. 13ला 9 लॉस. स्पोर्ट्स कोड संघाला विनंती असेल आपण खाली बसायचं आहे. माझ्या ओनरला बोलवू. वरती चढलाय बॉल, पण गॅप मध्ये दिसतोय. नो मॅन्स लँड मध्ये. आणि प्रणित कदम याच्यासोबत स्कॅम झालाय. 2,000 सांगून त्याला आणि 20 रन आउट रुपये किंमत होतोय. नाही.
आणि तिसरा कॅच ड्रॉप होतोय या सामन्यातील. आज काय खरं दिसत नाहीये. कॅच ड्रॉप्स होत आहेत. लांब मारलाय, कव्हरच्या वरून मारलाय, चौका जाणार आहे आणि हिटमॅननी मारलाय चौका. आणि धाव संख्या जाऊन पोहोचतोय 21. मोठा स्कोर उभा करायचा आहे. इफ्ताना इन्व्हिन्सिबल राहायचं आहे. आणि तिसरा बॉल आहे ना, तिसरा बॉल. परत शॉट टाकलाय, यावेळी पॉइंटच्या वरून मारलाय. हा पण चौकासाठी शक्यता आणि चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. काय क्षेत्ररक्षण होतं, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिकडे. आणि 3 धावा घेण्यात यश राज पाटीलला आणि धावसंख्येत 3 धावांची भर. दिन्या लवकर पळ, लवकर उभा व्हायच्या आधी पळ. उभा राहिला तो, उभा राहिला उभा राहिला. परत या. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 24. 21 झाला स्कोर. 24 धावा. 24 धावा. आणि आपले स्कोरर प्लस कॉमेंटेटर अक्षर राणे खूप चांगलं काम करतायत. मल्टीटास्किंग आहे. प्रतीक म्हणा बोलले होते. आणि 9 धावा, तब्बल 9 धावा आल्या 3 चेंडूत. 24ला 1. फुल टॉस टाकलाय, फिल्डर येतोय खाली आणि षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्येत 6 धावांची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आम्ही सगळ्या मॅचेसला खेळताना बघितलं ह्याला. खूप सुंदर बॅटिंग करतोय. आणि शॉर्ट बॉल टाकलेला. फिल्डर आहे तिकडे. डीप विकेट. एकच रन येणार आहे. आणि एका धावेवर समाधान व्यक्त करतायत आणि 1 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31 धावा. तब्बल 16 धावा खर्ची केल्यात 5 चेंडूत. काय वाटतं राणे, किती स्कोर उभा राहील? 40+. 40+ सांगितलंय. 40+ इज डिफेंडेबल टोटल ऑन दिस ग्राउंड आजच्या दिवशी ऑन दिस पर्टिक्युलर डे. टोटल आहे. आणि थोडंसं स्लो होतं विकेट दिवसाच्या सुरुवातीला. जसं जसं दिवस पुढे गेला तसे धावा होत गेल्या आहेत या विकेटवर. क्युरेटरने मनापासून विकेट रोल नाही केलेलं दिसत. चांगली फिल्डिंग. स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव घेण्यात यश. आणि तिसरं षटक संपतंय आणि 3 षटक अखेरीस 32 धावा झाल्यात. तब्बल 17 धावा आल्या तिसऱ्या षटकात. अतिशय महागडं असं षटक पाहायला मिळालं आणि ज्याची गरज होती ते इन्स्टंट वायपर संघाला एक मोमेंटम भेटला आहे तिसऱ्या षटकात. आणि शेवटची ओव्हर. अजूनही 1 षटक शिल्लक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 1 गडी बाद 32 धावा. मोठं टार्गेट द्यावं लागणार आहे इन्स्टंट वायपरला. बॉलिंग लाईनअप पण आहे वायपर्सकडे. आणि स्कोरर रोशन धुरे यांचं आगमन झालेलं आहे. मल्टीटास्किंग म्हणालो होतो मी तुम्हाला. सौरभ म्हात्रे चौथा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय स्पोर्ट्स कोड या संघासाठी. आणि धावसंख्या झाली 32 आणि इन्स्टंट वायपर या संघाचा प्रयत्न असेल की 10 धावा तरी निदान या शेवटच्या षटकात प्राप्त करायचे आहेत, जेणेकरून एक डिफेंडेबल टोटल उभी राहील. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. इफ स्कोर थांबवतोय तर मोमेंटम स्पोर्ट्स कोड स्क्वॉड्रमकडे जाणार आहे. बट
कॅच असू शकतो नाही, गॅपमध्ये आहे आणि हा पहिलाच बॉलला चौका लागलाय. सुंदर अशी फटकेबाजी होते दोन्हीही खेळाडूंकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 36. अजूनही 5 चेंडू या शेवटच्या षटकातील शिल्लक. परततोय आणि नवीन फलंदाज शुभम, 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. खूपच सुंदर कॅच काढली आहे. सौरव मात्रे कमबॅक पाहायला मिळाला त्याला पहिल्या चौकारानंतर. 36 धावा आहेत धावफलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक लेफ्टी बॅट्समन, लेफ्टीची टीम बनवली आहे शुभमने. लांब मारलाय, फिल्डरच्या 2 रन येण्याची शक्यता. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन आले आहेत. धाव संख्या झाली ती 38. अजूनही 3 चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आहे तो शुभम. खूप चांगलं प्रेडिक्शन करताय अक्षय राणे. मगापासून बघतोय. लांब मारायचा प्रयत्न, कॅच होऊ शकतो पण डोक्याच्या वरून जाणारा बॉल होता. परत 2 रन आले आहेत. शुभम भरवे आहेत का बॉल बॅटिंग करतायत ते? आणि प्रतीक पाटील याने 3रा धावेसाठी कॉल दिला, परंतु धावचित होतोय तो शुभम. आणि शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 2 चेंडूला प्रतीक पाटील स्ट्राईकवर पाहिजे होता आणि तेच होत आहे इन्स्टंट वायपर संघासाठी. असिस्टेशनसाठी खूप चांगली कामगिरी केली होती शुभम बर्वेनी लास्ट इयर. नवीन फलंदाज कैफ. आणि धाव संख्या झाली ती 40 धावा. पिन पॉइंट प्रेडिक्शन होता अक्षय राणेचा. गॅपमध्ये गेलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. आणि दमला असेल खेळाडू प्रतीक पाटील. सलग 3 चेंडूवर तो 2 धावांसाठी धावतोय आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातलं. आणि इन्स्टंट वायपर संघाची धावसंख्या झाली ती 42. धावा झाल्या आहेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आणि चौकार किंवा षटकार त्यांना अजून मजबूतरित्या स्कोर उभारायला मदत करू शकतो. आणि पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आणि पुन्हा 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोचले ती 44 धावा.
प्रत्येक षटकात धावा या ठोकाव्या लागतील. मॅन फ्रॉम माहीम आणि मॅन फ्रॉम कांदिवली चारकोप संदेश. लास्ट इनिंग ऑफ दिस डे. रतीन जाताना दिसतोय का? आणि रतीन आणि प्रतीकची जोडी स्पोर्ट्स कोड या संघासाठी 24 चेंडू आणि 45 धावा. काय वाटतंय राणे? रतीन ओहाळेची बॅट लागली तर तो सामना नक्कीच आपल्या संघासाठी जिंकून देईल. तो त्याच्या फॉर्मर टीमच्या समोरच खेळतोय. आणि सीझन 1ला इन्स्टंट वायपरमध्ये अनेक मातब्बर असे खेळाडू होते. त्यामध्ये अक्षय राणे पण होते, सुयश तामरे होते, अमित कोळी होते, रतीन ओहाळे होते, शुभम म्हात्रे होते. खूप पॅक साईड होते तेव्हा. आणि अतिशय सहजरित्या विजय संपादन केलं होतं पहिल्या सीझनला मास्टर माइंड शुभम कदम याच्या संघाने. आणि नॉकआउटही जिंकलेत ते. आणि सीझन 2मध्ये नॉकआउटमध्ये कमबॅक केला होता. स्टॅट वायपर्स HCL साठी एकच फ्रँचाइज टफ देऊ शकते. असिस्ट एसिस जी वेगवेगळ्या खेळांमध्ये अंतिम विजेतेपद पटकावते. चला आता जाऊया शेवटच्या इनिंगकडे. दिवसाच्या 24 चेंडू 45 धावांची गरज. सामना करतोय रतीन. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. राज पाटील, ओमकार चव्हाण आलेले आहेत. लांब मारलाय, बापरे. आणि रतीन काहीतरी स्टॅमिना घेऊन आलाय. खूप लांब षटकार. is new ball. It is new ball. सगळ्यांना माहिती आहे रतीन ओवाळे शुभम कदमला तर माहितीच असणार आहे. नवीन बॉल प्लीज. नवीन नाही आहे, नवीन बॉल. नया बॉल. ओमकार चव्हाण, आपण कुठे असाल? माईकशी संपर्क साधा. लवकर जरा. इकडेच होते आता, कुठेतरी दिसलेले मला. हां, नवीन बॉल गाडीमध्ये आहे का? माडिक, ओमकार माडिक कुठे असाल तुम्ही? तुमची बॅग कुठे? भेटला नवीन बॉल भेटलेला आहे. आणि रतीनच्या मागणीनुसार नवीन बॉल देण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या चेंडूत षटकार मारल्यामुळे
बॉल भरचूक होता रतीन. रतीनकडून 120 रुपये आकारण्यात येतील. सुंदर असा फटका पाहायला मिळाला रतीनच्या बॅटमधून. ती मॅच खेळणारच आहे मला माहिती आहे. आणि रतीनने दाखवून दिलं त्याच्या टप्प्यात जर चेंडू भेटला तर तो सीमारेषा पार नक्कीच पोचवेल. आणि आत्ता तर कन्फर्मच पोचणार आहे. त्या फॉर्म मध्ये दिसतोय आज रतीन. चांगला offside मारलाय, ला. गॅप मध्ये मारलाय. आणि चेंडूचा पाठलाग चांगली फिल्डिंग. आणि 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालंय रतीनला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 8 धावा. अजूनही 21 चेंडू आणि 37 धावांची गरज. खूप फिल्डिंग चांगली होती. चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा वाचवल्यात संघासाठी आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त 1 धाव घेण्यात यश. आणि आता धावसंख्या जाऊन पोचली ती 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. आणि सामना करेल आता प्रतीक पवार. शॉट टाकलाय, व्हाईटचा इशारा. आणि स्क्वेअर चेंडूचा मारा आणि धावसंख्येत भर होते. 4 चेंडू 10 धावा. 2 दिवसात समजणार आहे HCL सीझन 3चा चॅम्पियन कोण बनणार. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जायचा आणि 1 धाव घेण्यात यश. अजूनही 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील आणि धावसंख्या झाली 11. आणि रतीनचा प्रयत्न असेल ह्या पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घ्यायचा. आणि हा चेंडू देखील तो सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. इन्स्टंट वायपर आपल्याला विनंती आहे की आपले राखीव खेळाडू खाली बसायचे. चांगला शॉट मारलाय. स्पोर्ट्स कोड आपण देखील थोडं खाली बसायचं आहे. कॅमेरामॅनला कोणतेही व्यत्यय येऊ नये आपण याची काळजी घ्यावी. ओव्हर झालेली आहे अक्षय, किती झाले बघा. आणि धावसंख्या जाऊन पोचले 12 धावा. अजूनही 18 चेंडू 33 धावांची गरज. 18 चेंडू 33 धावा. 2 सीझन झालेत, एक पण चॅम्पियन रिपीट नाही झालाय. या वर्षी बघूया चॅम्पियन रिपीट होतो का की नवीन चॅम्पियन बनतो. कॅरम मध्ये चॅम्पियन रिपीट झालेला आहे, पण आता क्रिकेटमध्ये बघूया 2 सीझन झाले, दोन्ही न्यू चॅम्पियन मिळाले आहेत. सीझन 3ला बघूया चॅम्पियन रिपीट होतोय का की नवीन चॅम्पियन बनतोय. 2 दिवस वेगळं होतं, हा 3रा दिवस. यंदाच्या सीझनला त्यांना गोलंदाजीचा उपयोग करून घेत नाही आहेत, परंतु रागवलेला सुंदर असं दिसत होता मागाशी. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो संघासाठी. तो बोलला डायरेक्ट मी आता कॅपच देणार आहे अंपायरला आणि बॉलच घेणार आहे खेचून. आणि अंपायर पण त्याचा मित्रच आहे. हो, सुयश तामोरे. 1 ओव्हर तर दिलीच पाहिजे कौशलला. शुभमचे खास मित्र लेफ्ट आर्म. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यात यश. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले 13. जेव्हा आपण लेफ्ट आर्म बॉलर येतो मला खूप एक्साइटमेंट असते. आणि लॉंग ऑनच्या दिशेने
कौशल आढाव. सतरा बॉल 32 धावांची गरज. चांगला बॉल जस्ट मिस. सुंदर अशी गोलंदाजी कैफ शेख. आणि आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली कैफ शेखने. त्यांचं आय चौथा सामना खेळतोय. सीझन 1 आहे. फर्स्ट टाइम SCL खेळतात आय गेस. पहिलंच पर्व खेळतोय कैफ आणि पहिल्याच पर्वात त्याने सुंदर अशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. संघ मालकाने ज्या भरोशाने त्याला विकत घेतलं त्याच्या पूर्ण भरोशावर सार्थ ठरवतोय कैफ शेख. स्काउटिंग टीम चांगली दिसते वायपर्सची. अजून एक स्लो रन टाकलेला. कौशलकडे बॉल गेलाय आणि कौशल आढावाने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. फक्त एक धाव घेण्यात यश स्पोर्ट्स कोड या संघाला. तो लॉंगन टू लॉंगन पलटोय आणि टीमसाठी. आणि पुन्हा एकदा रतीन स्ट्राईकवर. बघूया काय करतो. लांब मारायचा प्रयत्न. डॉट बॉल आलेला आहे. प्रेशर थोडंसं वाढत असणार आहे आता स्पोर्ट्स कोच स्क्वॉड्रमला. 14 बॉल 31 रनची गरज. प्रत्येक डॉट बॉलवर प्रेशर बिल्ड होणार आहे स्पोर्ट्स कोड या संघावर. आणि रतीनच आहे जो फटके मारू शकतो. तो या संडेला कुठेतरी ट्रॉफी जिंकलेला आहे. चांगला मारलाय लो मध्ये फुल टॉस. नाही. चेंडू जातोय कौशलकडे आणि चेंडू पाठलाग करतोय कौशलचा आज. कौशल काय बॉल सोडणार नाहीये. सुंदर असा क्षेत्ररक्षक कौशल. आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या 15. या बॉल इम्पॉर्टंट आहे. लांब मारायचा प्रयत्न. दोनची मांग असेल आणि रन आउटचा चान्स होता. खूप मोठी विकेट गेली असती. आणि सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि फक्त 5 धावा आल्या दुसऱ्या षटकातून. सुंदर कमबॅक पाहायला भेटतोय. टू ओव्हर ऑफ द डे. 12 चेंडू 28 धावांची गरज. मोठं आणि लक्ष. तिसरं षटक घेऊन आलाय अक्षय पाटील. बघूया काय होत आहे. आणि सामना करतोय पुन्हा एकदा रतीन. अजूनही ओपनिंग जोडी खेळते. काय वाटतंय राणे तुम्हाला. या षटकात 2 षटकार जर आले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये येईल स्पोर्ट्स कोड संघ. आणि जे मागच्याच सामन्यात प्रणित कदमने करून दाखवलं ते कोणाला तरी स्टेपअप होऊन जबाबदारी घेऊन स्पोर्ट्स कोड संघासाठी करायचं आहे. 12 चेंडू 28 धावा. दोन्हीही सेट बॅट्समन आहेत. चांगली बॉलिंग.
अक्षय पाटील आहे ना. सुंदर चेंडू अक्षय पाटील मार्फत पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यश स्पोर्ट्स कोर्ट संघाला. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आणि आहे. अतिशय संत गतीने धावसंख्या पुढे सरसावते. 18 धावा झालेत. या ओव्हर मध्ये समजेल कुठे मोमेंटम शिफ्ट होतोय. शॉट टाकलाय, कॅच होण्याची शक्यता. कौशल आढाव बॉल नुसता त्याच्याकडेच चाललाय. फेविकॉल लावून आलेत आज. अरे जर्सी नंबर बघ ना. आपणास विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षाजवळ आणायचा आहे. 6 नंबर कोण आहे. 1 धाव घेण्यात यश. लांब मारलाय, फिल्डर जातोय. अजून एक गडी बाद. वायपर्स सलग 4थ्या विजयाकडे जाताना दिसत आहेत. झोनी कमबॅक होऊ शकतो. आणि डॉट बॉल प्रेशर बिल्डिंग. 7 चेंडू 26 धावा. एखादा षटकार देखील अजूनही मॅच मध्ये आणू शकतो स्पोर्ट्स कोर्ट संघाला. सात चेंडू 26 धावा. लांब मारायचा प्रयत्न, 2 ची मांग असेल आणि परंतु एका धावेवर संतुष्ट. आणि तिसरं षटक संपतंय आणि 3 षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 धावा, 2 गडी बाद आणि 6 चेंडू तब्बल 25 धावांचं आव्हान आज सामना जिंकण्यासाठी स्पोर्ट्स कोड या संघाला. आणि इन्स्टॅट वायपर्स सलग 4थ्या विजयाकडे शहर आणि कोच दिसतोय. यशस्वी अशी घोडदौड चालू आहे. 20 झाले. आणि वसईचा शाहरुख मात्र खुश आहे. 1 रन. अक्षर आणि खुश दिसत आहे. त्यांची फॉर्म टीम 4 पैकी 4 जिंकण्याच्या इथे. ओ ओनली मॅव्रिक्स म्हणाले. सुयश मोरे ऐकतोय तिकडून. अक्षर आणि इन्स्टंट वायपरला चेअर करतायत. सुयश मोरे बघा काय ते. निखिल बर्वे 4थं षटक घेऊन आलाय आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय. कौशल थोडे नाखुश असतील. खूप लाऊड अपेल परंतु bowling करायची होती. पंचांचा निर्णय आउट.
ऑलमोस्ट वाईड आलेला आहे. सुयश पण थोडेसे खुश असतील. वाईट झालाय बॉल आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 21 आणि 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. कहाँ लगता है आपको? 4 षटकार, 5 चेंडू 4 षटकारांची गरज. आणि ऑन स्ट्राईक आहे तो सौरव. आणि सुंदर गोलंदाजी. फक्त 1 धाव घेण्यात यश. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि विजयाच्या दिशेने पाहायला मिळतात इन्स्टॅट वायपर्स. गुलाबी वादळ 22 तरी खूप दिवसानंतर ऐकायला आलं हे. लांब मारायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे आणि झेल. खूप सुंदरशी टॅगिंग पाहायला मिळते. 4था नंबर. मला जर्सी नंबरच दिसला नाही. अननोन. शिखर मोरे. चांगला यॉक केलाय. रन आउट नाही. खूप सुंदर. आणि आता मात्र बॅटला लागलेला बस औपचारिकता रह चुकी है इस खेल में. 4 पैकी 4 इनविन्सिबल टीम आहे इन्स्टॅट 2 वायपर. चेंडू 22 धावांची गरज. आणि इन्स्टॅट वायपर्स ज्योतिबाच्या नावानं चांगलं. गुलाबी वादळ अजून एक सिंगल काढतायत आणि आता 1 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 पैकी 4 मॅचेस इन्स्टॅट वायपर्स 2 रन काढले. बापरे. चुकीची दुरुस्ती 2 धावा घेण्यात यश. थोडीशी मिसफिल्ड. थोडे शुभम कदम नाखुश असतील. अजून मॅच 1 संपलेली चेंडू नाहीये 20 धावा. 1 चेंडू 20 धावा. असं म्हणत असतील. कौशलला फक्त- ओव्हर दिली पाहिजे होती. आम्ही कौशलची बॉलिंग मिस करतोय. जर्सी नंबर 30चा हा खेळाडू ज्याने पर्व पहिलं गाजवलं. शेवटची ओव्हर घेऊन यायचा तो इन्स्टॅट दुसराही पर्व गाजवला त्याने. दुसराही पर्वात तो ओव्हर टाकायचा. उलटा मारायचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू आणि हा सामना संपतोय. सलग 4था विजय. अतिशय